श्री स्वामी समर्थ भक्तांनो, ओम श्री महालक्ष्मी नमः। अधिक महिन्यामध्ये शिव मंदिरामध्ये करा ह्या 6 वस्तूंचे दान। भगवान शिव शंभू आणि श्री हरी विष्णूंची कृपा होईल प्राप्त, अक्षय पुण्य फळ मिळून घरात सुख शांती आणि समृद्धी नांदेल। शिव कृपा प्राप्त होऊन आयुष्यभराचे भोग नष्ट होतील, घरात अखंड लक्ष्मी नांदेल। 2026 मध्ये अधिक मास म्हणजे अधिक महिना, धोंड्याचा महिना 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून सुरू झालेला आहे आणि समाप्ती 15 जून 2026 सोमवार या दिवशी अधिक मासाची समाप्ती ही होणार आहे। आणि अधिक मास धोंड्याचा महिना हा दरवर्षी नाही तर तो 3 वर्षांनी येतो आणि हा संपूर्ण महिना भगवान श्री हरी विष्णू यांच्या मनापासून भक्ती करणाऱ्यांसाठी हा महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो। अधिक मास म्हणजे या महिन्यात या व्यतिरिक्त ज्योतिषशास्त्रानुसार आणि खगोलशास्त्राने कारण आहे। आपले हिंदू कॅलेंडर एक चंद्र आणि सौर या 2 पद्धतीने चालते। चंद्रवर्ष 3 ते 353 दिवसांचे असते आणि सौर वर्ष हे 365 दिवसांचे असते। या 2 वर्षांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो आणि हा 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 3 वर्षांनी अधिक महिना हा जोडला जातो आणि म्हणून याला अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास देखील म्हटले जाते। तर मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मानुसार अधिक महिन्याला कोणत्याही स्वामी नसल्याने भगवान श्री हरी विष्णूंनी या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम मास केले आहे। तसेच त्याचे महत्त्व देखील दुपटीने वाढले आहे। हा धोंडा म्हणजे दगड पूर्वे या महिन्याला कोणतेही शुभ कार्य किंवा विधी आहेत तर ते केले जात नाही, त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता। पण या महिन्यात दान करणे हे अत्यंत शुभ आणि पुण्याचं मानलं जातं। अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी असा हा अधिक मास सुरू झालेला आहे आणि या अधिक मासातील प्रत्येक सोमवारी किंवा संपूर्ण अधिक मास करा हे दान। भक्तांनो, अधिक मास म्हणजे साधा महिना नाही, हा महिना भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित मानला जातो। पण या महिन्यामध्ये भगवान शिव शंभूंची उपासना आणि सोमवारचे व्रत यालाही अत्यंत विशेष महत्त्व सांगितले गेले आहे। असं म्हणतात की या महिन्यामध्ये केलेले व्रत, वैकल्य, पूजा, सेवा आणि व्रत याचा अनेक पटीने वाढवून मिळतं। आणि विशेष म्हणजे सोमवारच्या दिवशी शिव मंदिरामध्ये जाऊन जर श्रद्धेने काही वस्तूंचे दान केले तर भगवान शिवशंकर आणि श्री हरी विष्णू दोघांचीही कृपा प्राप्त होते। भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मासातील सोमवारच्या दिवशी मंदिरामध्ये कोणत्या वस्तूंचं दान करावं, कोणाला दान करावं आणि कोणत्या भावनेने दान केल्यास त्यांना अक्षय पुण्य मिळतं, अक्षय पुण्य असं फळ प्राप्त होते। म्हणूनच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तर भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला अत्यंत शुभ आणि पुण्यदायी काळ मानलं जातं। या महिन्यामध्ये दानाचे विशेष महत्त्व सांगितले जाते। असं म्हणतात की या काळात केलेलं दान कधीही व्यर्थ जात नाही, त्याचं अक्षय पुण्य म्हणजे आपल्याला मिळतं। तसंच घरातल्या अडचणी दूर होतात, पैशांच्या समस्या कमी होतात, मनःशांती मिळते आणि भगवान विष्णू व महादेवांची कृपा आपल्या कुटुंबावर कायम राहते। तर भक्तांनो, दान करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दान हे दिव्यासाठी करू नका, दिखाव्यासाठी करू नका। तर दान करताना मनामध्ये अहंकार, स्वार्थ किंवा अपेक्षा ठेवू नका। अगदी निर्मळ मनाने, सेवाभावाने आणि श्रद्धेने केलेले दानच खऱ्या अर्थाने पुण्य देते। तर भक्तांनो, आता आपण जाणून घेऊया अधिक मासातील सोमवारच्या दिवशी शिव मंदिरामध्ये कोणत्या वस्तूचं दान करावं। 1. काळे तीळ आणि जलदान। भक्तांनो, अधिक मासातील सोमवारच्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन भगवान शिव शंभूंना जल अर्पण करावे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून अभिषेक करावा। या काळातील दानाला अत्यंत शुभ मानले जातं, त्यामुळे पितृदोष शांत होतात, शनिदोषाचा प्रभाव कमी होतो आणि जीवनातील
नकारात्मकता दूर होते. जर तुमच्या जीवनामध्ये सतत अडचणी येत असतील, कामांमध्ये अडथळे येत असतील, तर हा उपाय अत्यंत यशस्वी मानला जातो. भक्तांनो, कुठल्याही गरजू व्यक्तीला शुद्ध पाण्याने दान केले ते देखील मोठे पुण्य असते. जलदानामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मन शांत राहतं. 2. अन्नदान किंवा धान्यदान. भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नदानाला सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं, कारण जेव्हा आपल्या भुकेल्या व्यक्तीची भूक भागवतं तेव्हा त्या व्यक्तीच्या मनातून निघणारा आशीर्वाद थेट देवापर्यंत पोहोचतो असं मानलं जातं. अधिक मासातील सोमवारच्या दिवशी तुम्ही तांदूळ, गहू, डाळ, साखर किंवा कोणत्याही प्रकारचे धान्य गरजूंना दान करू शकता. जर शक्य असेल तर शिव मंदिराजवळ गरीब व्यक्तींना अन्नदान जरूर करा. असं म्हणतात की अन्नदान केल्याने घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही. माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीची कृपा कायम टिकून राहते. 3. गायीच्या दुधाचे दान. मित्रांनो, भगवान शिवांना गायीचं कच्चं दूध अत्यंत प्रिय मानलं जातं. अधिक मासातील सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर गायीच्या दुधाचा अभिषेक केल्याने मनाला शांती मिळते, घरातील कलह कमी होतात आणि मानसिक तणाव दूर होतो. जर तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला, कुटुंबाला दूध दान केलं तर त्याने चंद्रग्रह मजबूत होतं असं मानलं जातं. चंद्राचा संबंध आपल्या मनाशी असतो, म्हणून मन शांत राहतं, नातेसंबंध सुधारतात आणि आई-वडिलांचे आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहतात. 4. तुपाचे दान. भक्तांनो, शुद्ध देशी तूप भगवान शिवांना अर्पण करणे अत्यंत शुभ मानलं जातं. अधिक मासातील सोमवारच्या दिवशी शिव मंदिरामध्ये तुपाचे दान केल्याने घरातील दरिद्रता कमी होते, आर्थिक संकट दूर होतात आणि जीवनामध्ये स्थैर्य येतं. जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांची अडचण असेल, कष्ट करूनही पैसा टिकत नसेल, तर हा उपाय अत्यंत लाभदायक मानला जातो. भक्तांनो, शिवलिंग समोर तुपाचा दिवा लावल्याने देखील महादेव अत्यंत प्रसन्न होतात. आता 5. पांढरे वस्त्र आणि वस्त्रदान. मित्रांनो, अधिक मासातील सोमवारच्या दिवशी गरजू व्यक्तींना वस्त्रदान करणे अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. विशेषतः पांढरे वस्त्र दान करणे शुभ मानलं जातं, कारण पांढरा रंग हा शांती, सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक मानलं जातं. वस्त्रदान केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि आर्थिक स्थिती सुधारणा होते आणि भगवान शिव शंभूंची कृपा प्राप्त होते. 6. बेलपत्र आणि फळदान. भक्तांनो, भगवान शिवांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. अधिक मासातील सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून गरजूंना फळाचे दान करावं. केल्याने आरोग्य चांगलं राहतं, घरातील आजारपण कमी होतात आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते. जर तुम्ही मंदिरामध्ये येणाऱ्या गरीब मुलांना किंवा वृद्धांना फळ वाटप केलं तर त्यांचं पुण्य अनेक पटीने वाढून मिळतं असं मानलं जातं. मित्रांनो, ह्या अधिक मासातील सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. शिव मंदिरामध्ये जाऊन भगवान शिवशंभूंना जल अर्पण करा. बेलपत्र, पांढरी फुलं अर्पण करा. धूप दीप दाखवा आणि मनापासून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. यानंतर श्रद्धेने आणि सेवाभावाने त्या वस्तूंचे दान करा. भक्तांनो, महादेव हे भोलेनाथ आहेत. ते भक्तांच्या भावनेवर प्रसन्न होतात. दानामागील भावना शुद्ध असेल तर छोटंसं दान देखील मोठं पुण्य देतं. अधिक मासातील हा पवित्र सोमवार तुमच्या जीवनातील दुःख, अडचणी, संकट आणि आर्थिक समस्या दूर करू. भगवान शिवशंभू आणि श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्या कुटुंबावर कायम राहो हीच प्रार्थना. आजचा हा संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा, अवश्य लिहा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.